भागाकार 571 भाजित 109 असून बाकी 71 आहे, तर भाज्य संख्या कोणती? की आपण जेव्हा भागाकारची अशी मांडणी करत असतो तेव्हा या ठिकाणी जी संख्या असते त्याला म्हणायचं भाज्य. त्यानंतर या ठिकाणी जी संख्या वाढत असतो ती संख्या असते भाजक, आणि भाजकाचा जो पूर्ण भाग बसत असतो तो या ठिकाणी असतो तो भागाकार. इथं अशा संख्या लहान असते ती उरलेली बाकी इथे असते. अशा प्रकारे हे आपल्याला माहित आहे. परंतु हे जर असं उत्तर काढायचं असेल तर याऐवजी असा वापर करायचा, भाज्य बरोबर भाजक गुणिले भागाकार अधिक बाकी याप्रमाणे मांडणी करायची, उत्तर काढायचं. मग उत्तर कसं काढणार आता? मग यात भाजक काय आपल्याकडे 109, इथे 109 घ्यायचा, गुणिले भागाकार काय आपल्याकडे 571 इथे लिहायचा, आणि बाकी काय आहे ते आहे 71. मग या ठिकाणी 571 आणि 109 चा गुणाकार मांडूया आपण. 109 एक 109, हातचे 10 येतील. 109 7 763 आणि हातचे 10 म्हणून झाले किती? 773. 9 5 545. हे 545 आणि 77 या दोघांची बेरीज करायची. 7 आणि 5 12, 7 आला 1, 7 आणि 4 11 आणि 1 12, इथं पुन्हा 1 5 आणि 1 6, या ठिकाणी 622 मांडायचे. आणि मग आपण म्हणू शकतो याच्यामध्ये हे जे भाजक आणि भागाकार यांचा गुणाकार 62,239 आला, त्याच्यात प्लस करायचे आता 71, आणि मग भाज्य संख्या तयार होईल. आणि मग अशा वेळी काय करणार? 9 आणि 1 होईल 10, 7 आला 1, 7 आणि 3 10, 10 आणि 1 11, पुन्हा 7 आला 1, आता 622 आणि 1 623, म्हणजे ती भाज्य संख्या आहे 62,310.